बापू अरे काल तू लोड होती काय नियोजन वगैरे काय नियोजन म्हणजे बापू फुल फायर. तू किशा किशा अरे इकडे नाही काम आहे जरा मला जायचंय. अरे गुन्हा तानाचं कुठे काम करतोय रानात काम येत काम आयुष्यभर आहे इकडे सावली जरा अरे ये ना त्या का दारात टोला साळा करीन बघ. हो, येतोय थांब. अरे चेहरा का पडलाय तुझा काय टेन्शन वगैरे आहे काय हव्या 15 दिवस झालं तोंडात चट्टा पडलाय पांढरा आणि घरगुती सगळं उपाय करून झालं. बायकोच्या पण तोंडाला बारीक जखम झाल्यासारखं झाली. काय करू बघ कळा ना. अरे तोंडात चट्टा म्हणजे याला दाताच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. तो उत्तम आबाच पोरग माहितीये हा. का ते डॉक्टर झाले की आता दाताचं. हो हो लगा त्या उत्तम आबानं त्याच्या बायकोनं लय कष्ट करून पोरं शिकवली. थोरलं पोरग साहेब झालं या आणि बारकं पोरग आहे का नाही तो स्वप्नील हा, स्वप्नील ते. 10वी-12ला असताना कष्ट करून स्वतःच्या पायावर डॉक्टर झालं या. मला लय भारी आहे. होय. मला माहिती दवाखाना कुठे चला दाखवतो कुठं आहे, आहे. अरे शिरवळला या इथं जवळ आहे 5 मिनिटावर. हा? लगेच जायचं हा. बरं, चल चला चल चला चल तू नाही टेन्शन घेऊ चल टेन्शन काय घेऊ नको पैशात नाही आलीस ना. हा, मग काय करतोस तू बघ ए बापू काय करत आहेस मी उठ हॉस्पिटल आहे का काय अरे कवा नंबर तर जॉब निघेल माझी एक. चला डमाळ कोण आहे? संत्या बापू थोडा अवघड दिसते बघ. तोंडात पडलेल्या ह्या चट्ट्याला ल्युकोप्लॅकिया म्हणतात. जर का वेळेतच व्यसन बंद नाही केलं तर पुढे जाऊन कॅन्सरचा धोका जास्त आहे. काय नाही होतं एवढे शतांबन काय होतं तो. काय होतंय अरे ह्या तंबाखूनं मिसरीने दारूनं किती घरं बरबाद केली. अरे 10 रुपयाची तंबाखू पुढे जाऊन 10 लाखाला पडते आणि माणसाचा अर्धा जाबडा काढायला लागतोय ती वेगळा. व्यसन जवानी त्रास नाही देत उतार वयात त्रास देते. आणि घरातला मोरक्या मेला तर त्याच्या पोराबाळावर काय वेळ येते माहिती आहे ना. संत्या आई वारल्यावर तुझी काय अवस्था झाली तुला माहित आहे ना. आव्या राय नसल्यावर घरी तर जाऊ वाटतंय का. बापू तरणी ताटी बायको मेल्यावर तुझी काय अवस्था झाली. म्हातारं खाटावर जरी पडून असलं का नाही तरी त्या घराकडे वाकडी नजर करून बघायची हिंमत सुद्धा होत नाही कोणाची. आणि तरणा माणूस घरातला मेलाय दुनिया मोकळीच आहे बाय माणसाचं लचकं तोडायला. कोणी सुद्धा येत नाही. चुलतं मालतं भावबंद कोणी सुद्धा येत नाही. अरे आभाळ फाकवणारा शेतकरी जमीन फाडणारा बळीराजा नव्ह तुम्ही. बळीराजा म्हणजे बळ देणारा बळीराजा. व्यसनाला बळी पडणारा बळीराजा नव्ह. अरे द्या फेकून ती पुढे. व्यसनातून बाहेर पडायला चांगल्या लोकांची मदत घ्या. परिवारासोबत बसून चटणी भाकर खाणं म्हणजे सुख आहे रे. त्या तंबाखूच्या पुडीत आणि त्या दारूच्या बाटलीत काय सुद्धा सुख नाही. बस आजपर्यंत जेवढं माझं दारूनं नुकसान झालंय का नाही तेवढं अख्ख्या जगात कोणा झालं नसेल. डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे आजपासून दारू मी सोडली. बापू तू दारू सोडली ना आजपासून मी पण आजपासून तांबाखूच्या पुढीला हात लावणार नाही आणि बायकोला पण मिसरी घासून देणार नाही. शाबास